राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये जो माझा 3100 मतांनी जो पराभव झाला, त्यामध्ये मला काही जे माझे मतदान केंद्र होते, मी जवळपास 20-21व्या राऊंड पर्यंत मी समोर होतो आणि 4 राऊंड मध्ये असं काय घडलं की मी एकदम 3000 पराभूत झालो. मला ईव्हीएमवर शंका आली. मी माझ्या काही एक्सपर्ट लोकांशी किंवा पीसीसी लोकांशी मी संबंध स्थापित केला आणि मग ईव्हीएमचे 6 मतदान केंद्र जे आहे, जे मला वाटते की मी तिथं पुढं समोर असलो पाहिजे, त्या मतदान केंद्रामध्ये मी व्हीव्हीपॅटची मोजणी करण्यासाठी म्हणून अर्ज केला आणि कलेक्टरने मला पैसे भरण्यासाठी सांगितलं. मी कलेक्टर पैसे भरले. पण आता तुमच्या मार्फतीतून मला असं कळून आलं की बा व्हीव्हीपॅटची मोजणी न करता त्याच्यामध्ये मशीनची फक्त फेर तपासणी करणार आहे. तर त्यामध्ये पुन्हा आम्ही निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहोत की सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिलेले आहे त्या निर्देशाप्रमाणे आम्हाला जर त्या 6 मतदान केंद्राची जर फेर मतमोजणी झाली तर योग्य राहील. हा एक मुद्दा. दुसरा, राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये जे 6800 बोगस मतदान आम्ही पकडले गेले आणि मतदान पकडल्या गेल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी ते डिलीट केले आणि त्याच्यावर आम्ही कारवाई करा म्हणून पत्र दिलं. पण अजूनपर्यंत जिल्हाधिकाऱ्याकडनं किंवा निवडणूक अधिकाऱ्याकडनं त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. मला कळलं की फक्त एफआयआर दाखल झाला आहे. तर माझी आपल्या मार्फतीने विनंती आहे की असे जे बोगस मतदार ज्यांनी नोंदणी केली असेल त्याच्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी कडक कारवाई केली पाहिजे.